वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मंडळी, राधे राधे. तर आज आमचा एक छोटासा प्लॅन झाला होता. इट्स कॉल्ड अ मिनी ट्रिप विथ माय हजबंड अँड माय डॉटर. तर आम्ही तिघांनी ना सडन प्लॅन केला बिकॉज ऑफ आमचे हजबंड यानी आमचे पतिदेव, त्यांना आज हाफ डे भेटला होता. तर ते घरी आले, थोडा वेळ रेस्ट केला अँड देन दे जस्ट सेड की आज कुठेतरी जायचं विचार चालू आहे. लवकर जाऊन लवकर येईन असं एक ठिकाण सुचव जिथे की आपण जाऊन छानपैकी चिमूलाही छान वाटेल, मलाही छान वाटेल आणि सगळ्यांना छान वाटेल अशा ठिकाणी. तर जे सडन प्लॅन कर. सो वी डिसाइडेड टू गो अ शिव मंदिर. आमच्या जवळ एक सणसवाडी येथे ना शिव टेम्पल आहे आणि ते खूप 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 सुंदर आहे, खूप छान आहे. तर आम्ही मस्तपैकी टू व्हीलरवर आमची गोंडसची परिताई, चिमुताई, आम्ही तिघंजणी निघालो. साईडला जे वातावरण होतं ना ते पाहून तर त्यांचं मन आधीच छान आणि त्यांना छान वाटत होतं बिकॉज ऑफ सगळ्या गावाकडचा फिलिंग होता. तर सगळे आम्ही हिरवळ वगैरे सुंदर एन्जॉय करत निघालो. त्यानंतर इथे माझा अवतार तर तुम्ही पाहून ना हसूनच दिसाल, कारण की मला एवढं वारा लागत होता आणि त्यात भलेही 5:30ची वेळ होती ही, पण मात्र खूप 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 ऊन होतं आणि आजकाल उन्हाला काय बोलावं कळतच नाही आहे. बिकॉज ऑफ ना 7 वाजले तरी पण ऊन एवढं राहतं की विचारूच नका. तरीही गरम, बापरे. कितीही स्लॅबच्या घरात राहा नाहीतर कसं राहा, तुम्हाला फॅन, कूलर, AC पाहिजे म्हणजे पाहिजेच. तर असो, हे सगळं तर चालूच राहणार. तर आम्ही जाता जाता पोहोचलो शिव मंदिर ते. तर हे पाहत असाल ना, हे इथे जेव्हा जत्रा भरते ना तेव्हा इथे बैलगाड्यांची शर्यती होतात. मला मात्र त्या गोष्टी नाही आवडत. आता सगळ्यांचे विचार आपापले वेगळे असतात. तसं मला त्यांना टॉर्चर किंवा म्हणजे ती एक प्रथा आहे म्हणता येतं, पण नाही आवडत बास. तर तुम्हाला ह्याबद्दल काय म्हणायचं आहे हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तिथे आम्ही पाहत असाल तर शिवमंदिरात पोहोचलो. माझ्या चिमुताईला मी गाडीवरनं उतरवलं आणि तिला एवढं छान वाटत होतं की आम्ही कुठे आलो आहे, काय आलो आहे. बिकॉज ऑफ ना ती घरात राहून बोर होऊन जाते ऑनेस्टली. घराच्या जवळपास लेकरं आहेत, पण ऊन एवढं असल्यामुळे ना तेही घराच्या बाहेर निघू शकत नाही, निघतच नाही ॲक्च्युली. आणि थोडंसं जरी उन्हाच्या बाहेर निघालं तर पोरांना त्रास वगैरे होणं स्टार्ट झालं आहे. त्याच्यामुळे घरात राहून राहून ते बोर होतात आणि मोबाईल, TV बघून तर अजून बोर होतात. तर म्हटलं की काही असो, आज तिलाही छान वाटत होतं. तर तिथे पोहोचलो. मी सुंदर असं एक छोटंसं देवासाठी फुलं वगैरे घेतली आम्ही आणि हा होता शिवमंदिराचा प्रवेशद्वार. तर आतमध्ये गेल्यावर मात्र खूप थंड वातावरण होतं आणि आम्ही संध्याकाळच्या वेळीत गेलो त्याच्यामुळे खूप थंड असं वातावरण तयार होतं तिथे. जास्त गर्दीही नव्हती मेन म्हणजे. तसं तर शिवजींचा दिवस नव्हता त्याच्यामुळे गर्दी नव्हतेच. पण असो, तर आम्ही निघालो आणि जाता जाता ह्या पायऱ्यांवरनं जावं लागतं. आणि ते पाहत असताना हा डोंगर चढल्याला वाटतच नाही, कारण की ह्युमन बीइंग म्हणजे माणसाची अशी टेक्निक आहे की आपण पायऱ्या चढतो पण आपल्याला कळत नाही की आपण त्याच्यामध्ये डोंगरच चढला जातो. तर इथे पोहोचलो आम्ही आतमध्ये आणि सगळं शांतता, त्यात त्या मंदिराच्या घंट्याचा आवाज वगैरे छान घुमत होता. छान असं वाटत होतं, थंड. काही बोला, घरामध्ये जेवढं गरम होतं ना, तुम्ही कधीही कुठल्याही मंदिरात दुपारचं जा, पण तुम्हाला त्या मंदिराची जी फरशी असते ना ती तुम्हाला दरवेळेस थंडच भेटेल. कसं भेटेल ते माहीत नाही, पण ते थंडच राहतं. पूर्ण मंदिर एकदम थंडच राहतं. तर देवाचीच कृपा म्हणा. तर इथे पाहता माझ्या चिमुताईनेही दर्शन घेतलं, कारण की तिने थोड्या वेळापूर्वी बाबांना पाहिलं होतं दर्शन घेताना, म्हणजे तिच्या पप्पांना. आणि तसंच तिने पाहिलं आणि नंतर ना इथे ती जे नंदी आहे त्याच्यावरती माशा बसत होत्या, तर त्याला ती काढत होती की त्यांना त्रास नका देऊ म्हणून. तर तसं आमचं दर्शन वगैरे झालं. आम्ही बाहेर आलो, कारण की मंदिराच्या बाहेरचा परिसर देखील ना खूप सुंदर आहे. आणि इथे आमच्या चिमुताईचं असं रिॲक्शन काय माहिती, बिकॉज त्या स्क्वेअरच्या बाहेर तिला खूप डेंजर चटके बसत होते. भलेही 6 वाजण्याची वेळ होती, पण मात्र तिला चटके खूप बसत होते, कारण की ते एवढं तापलं होतं. मंदिराच्या आत मात्र खूप थंड होतं, पण बाहेर खूप असं गरम होतं. तर आम्ही बाहेर आलो, दर्शन वगैरे घेतलं. चिमुताईला इकडचा तिकडचा पूर्ण परिसर छानपैकी दाखवत होतो. आणि जेव्हा इथे जत्रा वगैरे असते ना, तर हे साईडचे जे बांबूज आहेत ना, तेवढे सगळे भरून लोकांची लाईन लागते दर्शन घेण्यासाठी. पण मात्र ऐनवेळी मंदिर मात्र रिकामच असतं. तर असं म्हटलं जातं की त्या देवाच्या त्याच वारी जायचं वगैरे, म्हणजे सगळ्यांची आपापल्या श्रद्धा आणि भक्ती असतात म्हणे. तर आम्ही आलो मागे. इथला जो परिसर होता ना, हा पूर्ण चेंज झाला होता. जेव्हा आम्ही आधी आलतो ना, तेव्हा इथे अशा काही गोष्टी नव्हत्या.
पण आज मात्र ना मागे एक छोटीशी झोपडी, त्यानंतर ही गौमाता पाहून तर खूप छान वाटलं. माझी चिमुताई गेली पुढे बिनधास्त हात लावायला, कारण की तिला आवडतं त्या गोष्टी. आणि ते पाहून आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटलं. इवन जवळपास जेवढी लोकं होती ना, सगळ्यांना छान वाटलं. ॲट द एंड जेव्हा ते पुजारी बाहेर आले आणि ते मला म्हटले, की "ती गाई मारते बरं का, तर तुमच्या बाळाला बाहेर घ्या." म्हणजे आम्हाला तोपर्यंत कुठेहीच वाटलं नाही, की ते गौमाता मारू शकते म्हणून. पण जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा कुठे मनात थोडीशी शंका आली, पण काहीच नाही. ती खूप सुंदर होती. आणि तसंच आमच्या चिमुताईला म्हटलं, "थांब इथे, तुझे डॅडू तुझे छान असे फोटो काढतात." तोपर्यंत तिनेही छान पोजेस वगैरे दिले बरं का. चिमुताईला मात्र पोजेस द्यायला खूप आवडतं. आहे 2 वर्षाची, पण गोष्टी खूप कळतात तिला. तर हा जो परिसर दाखवला ना मी, हा पूर्ण बॅकग्राऊंडचा परिसर आहे. जिथे छान अशी झाडं वगैरे, थंड वातावरण. तिने चारा वगैरे काहीतरी घेतला होता तिच्या हातात गौमाताला देण्यासाठी, पण गौमाताने खाल्लंच नाही आहे. कारण की तिचं पोट भरलेलं असू शकतं किंवा चिमुताईने चुकीचं काही उचललं होतं तिला देण्यासाठी. तर पुढे आम्ही निघालो आणि हे पहा, मंदिराच्या बाहेरून जेव्हा बघतो ना, तर एकदम छान असं वातावरण दिसतं, एकदम डोंगराळ भाग वगैरे. आणि एवढ्या जवळ एवढं सुंदर मंदिर होतं हे तर माहीतच नाही आहे. पण ह्याच्या आधी आलतो आम्ही इथे, पण घाईघाईमध्ये. चिमुताई माझी होती 6 or 7 मंथचीच होती तेव्हा. तेव्हा आम्ही घाईघाईमध्ये आलतो आणि घाईघाईमध्ये गेलतो, तर असं एन्जॉय करायला भेटला नव्हता. पण आज मात्र ह्यांच्यामुळे जेव्हा आम्ही ते गेलो ना, तेव्हा खूप छान असं एन्जॉय करायला आणि छान वाटत होतं. तर इथे लहान मुलं वगैरे आलती आणि चिमुताई मात्र इकडे तिकडे बघत होती सगळ्यांसोबत खेळायला. सगळ्यांना ती जेव्हा जाऊन बोलते ना, तेव्हा माझ्याकडे पण येते आणि मला सांगते, "मम्मा, पप्पा बघ, मम्मा हे." म्हणजे आता स्टार्ट केले तिने बोलायला, पण ते बोलणं गोडणं खूप छान वाटतं. तर मात्र आमच्या दोघांचं माहीत नाही, पण माझ्या चिमुताईला खूप खुशी झाली इकडे फिरण्यासाठी वगैरे. तिला छान खेळायचं होतं आणि पप्पा सोबत होते त्याच्यामुळे तर खूपच जास्त, कारण की दरवेळेस ती मम्मासोबत असते आणि मम्मा ओरडते देखील. तर असो, सगळ्यांचीच मम्मा ओरडतात. तर इथे बघता बघता आम्हाला झाले 6:33. म्हटलं आता खूप वेळ झाली आहे. छान आम्ही फिरून वगैरे झालो आहे, म्हणजे जास्त नाही, पण अर्धा तासच मात्र आम्ही फिरून खूप छान वाटलं आणि आम्ही बाहेर निघालो. तरी पण तुम्ही उजेड पाहत असाल ना, यावेळेस तर पुण्यामध्ये ऑलमोस्ट अंधार होऊन लाईट लागलेली असते. पण गावाकडे अशा गोष्टी नसतात आहे ना. गावाकडे तर 6:30-7 o'clock उजेडच असतो. तर ज्या पायऱ्या वरती जायला असतात त्याच पायऱ्यातनी परत खाली यायचं. आणि आम्ही पटपट खाली उतरलो आणि साईडला मात्र सगळ्यात मनोरंजक गोष्टी होती, जे की घसरगुंडी. या घसरगुंडीवर तर माझे एवढे मेमरीज आहेत ना. पण इथे माझ्या चिमुताईला ना माती खेळण्यात खूप आवडतं, कारण की मी सांगितलं ना, बाहेर कोणी येत नाही आणि हिला जेव्हा बोर होतं ना घरात, तेव्हा मी तिला खाली घेऊन मातीच खेळायला देते. कारण की मुलं थोडीशी एनर्जी, लहान मुलांची ना इम्युनिटीसुद्धा बिल्ड होते मातीमध्ये खेळल्यावर. आणि होऊ द्यायचं थोडंफार घाण. तर इथे ना माझ्या चिमुताईला पहिल्यांदा आम्ही घसरगुंडीवर बसवलं होतं. पण ना तुम्हाला कधी असं तुम्ही सहन केलं आहे का, किंवा लहानपणी घसरगुंडी खेळताना आपण हात पकडून चालतो आणि जे प्लास्टिक आपल्या हाताला किंवा पायाला घासलं जातं ना, त्याचा त्रास तर विचारूच नका. हे मी तर खूप वेळा सहन केलं आहे. म्हणून मी थोडीशी घाबरत होते तिला देण्यासाठी, कारण की तिचं हे फर्स्ट टाईम होतं म्हणून. तिला मस्त बसायचं होतं त्याच्यावर, पण आम्ही म्हटलं, "नाही चिमू, उशीर झाला आहे आणि तुला लागेलही. थोडीशी अजून 1 वर्षाची हो, त्यानंतर आपण तुला खेळायला पाठवू." त्यानंतर इथे जवळ ना ही विहीर आहे, खूप मोठी आहे. ह्यामध्ये कासव देखील असतो, पण आता पाणी एवढं खाली आहे तर नक्की माहीत नाही. इथे गेल्यावर ना मात्र एक विचार असतो, माझा मोबाईल पडला तर, मी काही पडलं तर, माझं सामान पडलं तर मग काय होणार? अशाच भीतीने ना ऑलमोस्ट मी अशा ठिकाणी जाणं अवॉइड करते. पण आज हिमतीने गेले आणि इथे नंतर थोडंसं अजून खाली गेल्यावर ना एक ग्राउंड टाईप परिसर असतो, जिथे की आम्हाला म्याऊ दिसली होती. आमच्या ह्यांचा ना फुल प्लॅनिंग होता की म्याऊला घरी घेऊन जायचं म्हणून. ती म्याऊ जर हातात आली असती ना, आम्ही मात्र घरी घेऊन जाणारच होतो. आणि हे तर फुल पकडत होते की कधी भेटतो म्हणून ते म्याऊ. ते खूप छान होतं, कारण की माझा किट्टू होता ना पहिला त्याच्यासारखाच. तर तो काही हाती मात्र लागला नाही. मी खूप शोधलो. हे पहा, हे छोटंसं पिल्लू आहे ना, त्यांनी तर पण खूप ते म्याऊ करत जवळ येत होतं, पण हात लावून मात्र देत नव्हतं. जर चुकून तो हातात आला असता ना, आम्ही भरला असता त्याला डिक्कीत आणि गेलो असतं घेऊन. तर नंतर त्यांना म्हटलं, "तुम्ही पकडा, मी जाते पकडायला." मी त्याला पकडत होते तरी ते आले नाही माझ्याजवळ. मग ॲट द एंड त्याला म्हटलं, "बाबा, इट्स ओके. तुझी हीच लाईफ असेल किंवा तुला इथेच फिरायचं असेल तर तू इथेच राहा." त्यानंतर चिमुताईला वगैरे छान असं खेळली वगैरे तोपर्यंत. आणि मी थकले. म्हटलं माझ्या हातात काही ते मनीमाऊ येत नाही आहे.
आपण दुसरं घेऊया. तर आमचे हे बसले होते. त्यानंतर आम्ही फुल फिरून वगैरे झालं, आमचं दर्शन घेतलं, खाली आलो, आपल्या चपला वगैरे घातल्या आणि म्हटलं चला आता घरी जाण्याची वेळ झाली. तर हा असं सुंदर असं वातावरण होतं जेव्हा आम्ही घरी जात होतो. ऑलमोस्ट 7:30 काही झाले होते. तर तुम्हाला हा माझा व्लॉग कसा आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट अँड प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल. ऑल्सो तुम्हीही असं कुठे जाता का फॅमिलीसोबत? जात नसेल तर नक्की जा आणि शांत जागेचा अनुभव घेत जा. सो थँक यू फॉर वॉचिंग. राधे राधे.